स्वातंत्र्यानंतर दशक दोन दशकांचा काळ होता जेव्हा देशात फक्त काँग्रेस होती। भारतात काँग्रेस हाच राजकीय पक्ष म्हणून लोकांना सगळ्यात जास्त तेव्हा परिचित होता। देशात राज्यात तेव्हा सगळीकडे सरकार काँग्रेसची होती आणि विचारधाराही। पण 60चं शतक दशक येता देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारा यायला लागल्या। त्या विचारधारांचा पाया वेगवेगळा होता। त्यामध्ये प्रांतिक अस्मिता होत्या, भाषिक अस्मिता होत्या, जातीय अस्मिता होत्या आणि धार्मिक अस्मिताही होत्या। त्याच विचारधारांवर आधारित देशात वेगवेगळे राजकीय पक्ष उदयाला येऊ लागले। वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक मुद्द्यांचा आधार घेत हे राजकीय पक्ष राज्यात मोठे झाले। यातले काही पक्ष पुढे जाऊन नियमांच्या कसोटीवर राष्ट्रीय पक्षही झाले, पण बऱ्याच अंशी ते आपापल्या राज्यांपुरतीच मर्यादित राहिले। असं असलं तरी या पक्षांनी राजकीय राजकारणाची वेसण बऱ्याच अंशी आपल्या हातामध्ये ठेवली, देशातल्या राजकारणाची वेसण आपल्या हातात ठेवली। त्यामुळे देश युत्या आघाड्यांच्या राजकारणात अडकला। तब्बल 3 दशक देशांवर याच राजकारणाचा पगडा राहिला। 2014 नंतर देशात मोठा राजकीय बदल झाला। भाजपचं बहुमताचं सरकार आलं। केंद्र सरकारचा प्रादेशिक पक्षांवरचा अवलंबित्व जवळपास संपलं। हीच परिस्थिती 2019ला सुद्धा झाली। मग प्रादेशिक पक्षांसाठी ही परिस्थिती सोपी राहिली नाही, कारण फक्त केंद्रामध्येच नाही, राज्यातही या पक्षांची पिछेहाट व्हायला लागली। 2019 नंतर मात्र प्रादेशिक पक्षांमध्ये फूटही पडायला लागली। अनेक ठिकाणी यातले नेते पक्ष सोडून गेले आणि महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटले। प्रादेशिक पक्षांनी यासाठी भाजपला दोषी ठरवलं, पण हे होण्यामध्ये भाजप सोबतच प्रादेशिक पक्षांची एकूण कार्यपद्धतीही तितकीच जबाबदार होती। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे हे सगळं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। या परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्ष हे आता देशाच्या राजकारणात राहतील का? प्रादेशिक पक्षांची ताकद पूर्वीसारखी देशाच्या राजकारणात दिसेल का? असे अनेक प्रश्न आहेत।